नमस्कार मातांनो, आई वर्समध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आणखी एक नवीन गोष्ट स्वामी समर्थ गर्भसंस्कार कथा मालिकेमध्ये, जिथे प्रत्येक कथा आई आपल्या गर्भातील बाळाशी भक्ती, विश्वास आणि सकारात्मकतेचा संवाद साधते. आई जेव्हा प्रेमाने आणि श्रद्धेने बाळाशी बोलते, तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून ऊर्जा, शांती आणि भक्ती बाळाच्या मनात रुजते. आजची कथा आपल्याला सांगते, देवावरचा अढळ विश्वास चमत्कार घडवू शकतो. तर पाहूया आजची कथा. कथेचं नाव आहे, स्वामींच्या कृपेने कोरड्या विहिरीस पाणी आले. तर माझ्या गोड बाळा, आज आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत. या गोष्टीचं नाव आहे, स्वामींच्या कृपेने कोरड्या विहिरीला पाणी आलं. तुला ऐकायला फार मजा वाटेल बाळा. चल तर गोष्टीला सुरुवात करूया. मंगळवेढा या गावामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. ते खूपच सात्विक होते आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वजण स्वामींचे भक्त होते. विशेषतः हे नवरा बायको रोज स्वामींच्या दर्शनाला सकाळी न चुकता जात असत. ते दोघेच एका घरात राहत होते. रोज स्वामींची मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने आरती करत होते. या ब्राह्मण कुटुंबावर स्वामींचे मात्र विशेष प्रेम होते. कधी कधी स्वामी अचानक त्यांच्या घरी जात असत आणि स्वामी घरी आले की त्या दोघांना खूप आनंद होत असे. तेव्हा स्वामींची सेवा ते दोघे खूप आनंदाने करीत असत. बाळा, एकदा ना स्वामी भर दुपारी 12 वाजता त्यांच्या घरी आले. ब्राह्मण काही कामासाठी बाहेर गेले होते आणि त्यांची पत्नी एकटीच घरी होती. स्वामींना पाहून ती थोडंसं गोंधळून गेली. तिने स्वामींना बसायला आसन दिले व स्वामींचे पाय धुवून पूजा आरती केली. स्वामी फार प्रसन्न झाले. तिने विचारले, स्वामी, मी तुम्हाला जेवण देऊ का? काय सेवा करावी हे तिला समजतच नव्हते. तिच्या मनात अगदी गोंधळ झाला होता. तेव्हा स्वामी काय म्हणाले की मला काहीही नको, फक्त पिण्यास थंडगार पाणी दे, मी खूप थकून आलो. तेव्हा ती थोडीशी चपापली. घरात जे पाणी होतं ते गढूळ होतं, हे यांना कसं द्यावं? मागे जी विहीर आहे ती तर कोरडी पडली आहे, काय करावं ते तिला कळेच ना. ती स्वामींना म्हणाली, मी बाहेर जाऊन शेजारच्या विहिरीतून तुम्हाला पाणी आणून देते. तेव्हा स्वामी म्हणाले, अगं, घरात पाणी असताना बाहेर का जातेस? तेव्हा ती म्हणाली, दारातच विहीर आहे, पण ती उन्हामुळे कोरडी पडली आहे, त्यात पाणी नाहीये स्वामी. तेव्हा महाराजांनी तिला सांगितलं, बाहेर जाऊ नकोस, तुझ्या आडातच पुष्कळ पाणी आहे, चल तुला दाखवतो. असं म्हणून स्वामी त्या बाईला त्या विहिरीपाशी घेऊन गेले. बाजूला त्यांनी लघुशंका केली आणि त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर विहीर पाण्याने भरलेली होती. बाईला नवलच वाटलं. तिने घागर सोडून पाणी काढलं व महाराजांसह ती घरी आली. तितक्यात त्या बाईचा पती घरी आला. तेव्हा झालेला प्रकार ऐकून त्यांनी महाराजांना तर साष्टांग दंडवतच केलं. त्यानंतर ती विहीर कधीच कोरडी पडली नाही.
पुढे ते जोडपे पंढरपूरला जाऊन राहू लागले. त्या ठिकाणी त्या दोघांनी स्वामींचे चमत्कार सर्वांना सांगितले आणि स्वामींची कीर्ती वृद्धिंगत केली. आणि पंढरपुरात पण स्वामींचे अनेक भक्त निर्माण केले. प्रिय बाळा, या गोष्टीतून आपण काय शिकलो? देवावर विश्वास ठेवणाऱ्याला कधीच रिकाम्या हाताने परतावं लागत नाही. श्रद्धा हीच खरी शक्ती आहे. जेव्हा मन शुद्ध आणि भावनांमध्ये भक्ती असते तेव्हा अशक्यही शक्य होतं. हे स्वामी समर्थ महाराजा, माझ्या बाळाच्या जीवनात श्रद्धेचं आणि समाधानाचं पाणी नेहमी सदैव वाहत राहू दे. त्याचं मन भक्तीने ओथंबलेलं राहो. स्वामी, तुमच्या कृपेचा झरा त्याच्या आयुष्यात अखंड वाहू द्या. तर पाहू आजचा गर्भसंवाद. गोड बाळा, तुझ्या जीवनात नेहमी विश्वासाचं आणि प्रेमाचं पाणी भरलेलं राहील. तू जिथे जाशील तिथे समृद्धी आणि कृपा वाहू लागेल. देव नेहमी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हॅपी प्रेग्नन्सी एव्हरीवन.